अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शनी शिंगणापूर देवस्थान देशभरातून लाखो भाविक दररोज येथे दर्शनासाठी येतात. मात्र आता याच देवस्थानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. देवस्थानातील सुमारे 750 कर्मचाऱ्यांना गेल्या 7 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या घरातील आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. घर खर्च, मुलांचं शिक्षण, वैद्यकीय गरजा सर्वच प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी कर्मचाऱ्यांनी देवस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला आता आमरण उपोषणाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. कर्मचाऱ्यांचा इशारा स्पष्ट आहे. या आंदोलनामुळे देवस्थानाच्या कामकाजावरही काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तसंच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान देवस्थान प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पगार नाही आहे. मी लांबून येतो आहे. मी अपंग आहे पायाने. 40 किलोमीटर लांबून येतो. दररोज येतो आहे. पगार नाही. 8 महिन्यापासून पगार नाही. 7-8 करता पुरुष स्वतः मी आहे. 7 महिने झाले शनी शिंगणापूर येथे पगार झालेला नाही. लोकांकडून उसने कर्ज घेऊन आम्ही घर खर्च भागवतो आणि आम्हाला येण्यासाठी रोजचं 100 रुपयाचं पेट्रोल स्वतः लागतं आहे. त्यामुळं घर खर्च चालवणं हा खूप अवघड झाला आणि सरकारला एवढीच कळकळीची विनंती आहे की 7 महिन्याचं वेतन जे आहे आमचं ते त्वरित वर्ग करावं आमच्या खात्यामध्ये. नमस्कार. जय कामगार. कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य या नात्याने आज हे जे उपोषण घडतं इथं, हे जे आंदोलन घडतं आहे याची आम्हाला माहिती मिळाली आणि सदरील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तात्काळ स्वरूपात अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातून मी इथं शनीश्वर देवस्थान येथे हजर झालेलो आहे. एकही मागणी या कामगारांची असंविधानिक नाही. आर्टिकल 21ला धरून सगळ्यांनी मागण्या केलेल्या आहेत. राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी याच्या खाली हायकोर्टामध्ये रिट तात्काळ स्वरूपात ह्या लोकांच्या वतीने दाखल होणं गरजेचं आहे. पण प्रशासन काय करतं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या न्यायाधिकाऱ्यांसमोर यांचे प्रकरणं प्रलंबित आहे असं सांगून यांच्या मागण्या टाळत आलेलं आहे आत्तापर्यंत. तर याच्यामध्ये कसं आहे, कामगार जो असतो हा तळागाळातला व्यक्ती असतो. कायदेशीर माहिती त्यांना नसल्या कारणाने किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन कधी कधी मिळत नाही. त्याचा गैरफायदा प्रशासन हे वारंवार घेताना आपल्याला बऱ्याचशा सरकारी आस्थापनांमध्ये दिसते. तोच एक विचार मनात धरून आज रोजी अहिल्यानगर येथून शनीश्वर देवस्थान येथे येऊन सदरील आंदोलनाला आम्ही कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि सदरील आंदोलनात सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लखन वालेकर, जनशक्ती, अहिल्यानगर.